कर्जत शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे। शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे, तो रावणाची पूजा करतो। राम मंदिर उभारल्याने तो नाराज झाला, त्याचा फटका बसून माझा पराभव झाला असे मत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले। आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासी पट्ट्यामध्ये रावणाला मानणारे वर काय करायचे आदिवासी, त्यामुळे त्यांचा एक इफेक्ट झाला। ते गटतट आहे कारखानदाराचे साम्राज्य, एका साम्राज्यामध्ये दुसरा साम्राज्य, त्यामुळे तो एक मोठा इफेक्ट झाला। खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी जे अकोले तालुक्यातील शिर्डी मतदारसंघातील आदिवासी समाजाला रावण आणि राम याच्या विरोधाची अपमानपद अशी मीडियासमोर भाष्य केलं, या वाक्याचा आम्ही आदिवासी वारकरी संप्रदायातर्फे आदिवासी समाजातर्फे प्रथम या केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो आणि लोखंडे साहेबांना असे निवेदन करतो की साहेब, आपण 10 वर्षात आमच्या भंडारदरा परिसरात इथं अनेक कामं व्हायला पाहिजेत होती, ती आपण केली नाही, तालुक्यात केली नाही, आमच्या आदिवासी भागात केली नाही। आणि तुम्ही म्हणताय का आदिवासी समाजांना राम मंदिर बांधला म्हणून? अहो, रामाची भक्त आम्ही पहिल्यापासूनच आहे आणि रामाची भक्ती प्रत्येक देवाची भक्ती करतो, निसर्गाची भक्ती करतो। आणि राम रावण हे असं वादग्रस्त वक्तव्य करून समाजात किंवा तालुक्यात असं संघर्ष निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू नये अशी आम्ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय। आणि तुम्ही जे केलेले वक्तव्य आहे तुम्ही प्रथम मागे घ्या आणि समाजाची पूर्ण माफी मागा, कारण आपण तुम्हाला याच तालुक्याने किंवा याच शिर्डी मतदारसंघातील जनतेने तुम्हाला 10 वर्ष सत्तेत बसवलं आणि ते तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करताय। आपण कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करावं साहेब, आणि मग आमच्या समाजाला दोष द्या। तेव्हा सर्व जनतेच्या, आदिवासी समाजाच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही तुम्हाला एक आव्हान विनंती करतोय की आपण वापरलेले शब्द मागे घ्या आणि समाजाची माफी मागा। धन्यवाद। राज्य स्टेटमेंट ना, राज्य स्टेटमेंट कारण दिले असते माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला रावण संबोधल्याने त्यांचा मी प्रथम समाजाच्या वतीने, माझ्या सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने, माझ्या संप्रदाय संघटनेच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो, जाहीर निषेध व्यक्त करतो। आज सदाशिव लोखंडे साहेब, तुम्ही आदिवासी भागाच्या नेतृत्व करण्यात 10 वर्ष तुम्हाला आम्ही खासदार बनवलं, खासदार म्हणून 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगली। त्या सत्तेमध्ये तुम्ही आज वैफल्यग्रस्त वक्तव्य करतात का संपूर्ण आदिवासी समाज हा रामाला न मानणारा आहे आणि रामाला न मानणारा समाज असल्याने आम्हाला मतदान झालं नाही आणि ते रावणाला मानणारा असल्याने अजूनही तुमचा असा गैरसमज आहे की आम्ही रावणाला मानणारा समाज आहे। आम्ही पूर्ण श्रीरामाला मानणारा समाज आहे। आम्ही प्रत्येक ठिकाणी श्रीरामाचे मंदिर आहेत। आमचा समाज हा पंढरपूर, तुळजाभवानी, अयोध्या, काशी, तिरुपती, कोल्हापूर, चारधाम, वणी ह्या ठिकाणी संप्रदायाच्या अनुषंगाने प्रवास करत असतात आणि देवदर्शनासाठी जात असतात। रामाच्या विरोधात आमचा कोणताही समाज नाही। आज रोहिणी परंपरेनुसार आमचे नावं राम, लक्ष्मण, सीता हे असे पूर्वजांपासून नावं ठेवलेले समाज आहे। या समाजामध्ये तुम्ही तेढीपाडा करण्याच्या हेतूने जे वक्तव्य केलंय त्याचा जाहीर निषेध करतो आणि तुम्ही या वक्तव्य केलं हे मागं घेऊन आदिवासी समाजाची माफी मागावी आणि माफी न मागितली तर आदिवासी समाज
एकजुटीने रस्त्यावर उतरून तुमचा निषेध करल, आंदोलन करल. आमच्याकडं सध्या जे रामाचे मंदिर आहे, रामाचं तातोबा मंदिर असेल, पाचपट्टा किल्ल्यावर रामाची आणि लक्ष्मण सीतेचे कुंड असतील. आमच्या इकडून जाताना टाकेर येथे रामाचे तीर्थक्षेत्र आहे. आमचे अमृतेश्वरला रामाचं तीर्थक्षेत्र आहे. साम्रातला रामाचं तीर्थक्षेत्र आहे. हे तुम्ही आमचे पूर्वीच्या कालखंडामध्ये जे मंदिरं झाले, जे तीर्थक्षेत्र झाले, हे विसरलात. 10 वर्ष जर तुम्ही आदिवासींच्या घरी फिरले नाही, त्या गावाने फिरले नाही, कोणता विकास केला नाही, म्हणून तुम्ही वैफल्यग्रस्त होऊन तुम्ही रावणाला समाज मानत असल्यामुळं रामाचं मंदिर आम्ही केलं म्हणून समाजाने आम्हाला मतदान केलं नाही. आदिवासी समाजाने ही जी कुठून संकल्पना आली तर आम्ही सर्व जाहीर निषेध करतो. आणि तुम्ही पहिलं वक्तव्य मागं घेऊन समाजाची माफी मागावी असं मी समाजाच्या वतीने आपणास विनंती करतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय शिवराय. धन्यवाद.